दारं घेऊन गावात येत आहेत. प्रत्येक जण दारं खिडक्या बंद करते, कोण जीव घेऊन पळते, कोण आपलं संरक्षण करते. जसा जगमित्र नागाने वाघ आणला तसा त्या मुस्लिम समाजाच्या अधिकाराच्या दारात जाऊन उभा राहिला. तिथं जाऊन उभा राहिल्याच्या नंतर याने दार बंद करून घेतलं, खिडकी उघडी ठेवलेली, खिडकीतून मजा पाहतोय खरंच वाघ आहे का काय आहे म्हणून. तरी त्याला विश्वास बसा आणि मग ते वाघ एवढा जोर जोरात डरकाळ्या मारायला लागला. आणि मग हा सरकारी अधिकारी, माफ करा मला, मी खूप दुष्ट आहे, मी खूप पापी आहे, मी तुम्हाला ओळखलं नाही, मी तुम्हाला त्रास दिला, आता मला माफ करा, मी खूप चुकलोय, अशी विनवणी करायला लागला. त्यावेळेला पश्चाताप केला, तुका म्हणे देव झाला. या न्यायाने भगवंताने चतुर्भुज रूपामध्ये भगवंत प्रगट झाले. वाघाचं रूप सोडलं आणि चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. भगवंताने नुसतं जगमित्र नागाला दर्शन दिलं नाही, दुष्टातल्या दुष्टाला दर्शन दिलं. आणि भगवंत जगमित्र नागाला बोलतात का मी तुला प्रसन्न नाही, माग काय मागायचे. जगमित्र नागाने काय मागावं, तुम्ही आम्ही काय मागितलं असतं. जगमित्र नागा बोलतात भगवंता तुम्ही आलेच आहात तर तुम्ही इथंच स्थायी राहा, वा तुम्ही इथंच राहा. त्यावेळेला भगवंत तथास्तु बोलले. आणि जे आज आपण परळी वैजनाथ या ठिकाणी वैजनाथाचं 12 ज्योतिर्लिंगातलं जे लिंग आहे ते जे आज आपण पाहतो, हे जगमित्र नागाची आपल्यावर झालेली कृपा आहे. भक्तीच्या जोरावर भक्त वाघाला सुद्धा देवाला वाघ बनायला होतात, एवढी ताकद या भक्तीमध्ये आहे. काय नाही करत हो संत आपले. सांगायचं झालं एकनाथ महाराजांचा एक दृष्टांत सांगते मी. ज्या वेळेला एकनाथ महाराज देवगिरीवर होते, आता ते रिपीट करणार आहे मी कारण सगळ्यांनी ऐकलेलं नाही. देवगिरीवर असताना यवनाने त्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला केला. हल्ला केल्याच्या नंतर एकनाथ महाराजांनी त्यांना एवढा प्रतिकार केला तर त्या यवनाला हरवलं, पराभूत केलं आणि ते यवन परत निघून गेल्याच्या नंतर त्यांना म्हणजे एकनाथ महाराजांविषयी एवढा क्रोध होता, एवढी चीड होती का ते क्रोधाने पेटून उठले होते. एकनाथ महाराजांचा सूड घ्यायचा म्हणजे घ्यायचा. अनेक प्रयत्न केले एकनाथ महाराजांचा बदला घेण्याकरता, सूड घेण्याकरता, त्यांचा छळ करण्याकरता, पण ते शांती ब्रह्म होते. त्यांना अशा छोट्या मोठ्या गोष्टीचा काय म्हणजे परिणाम त्यांच्यावर होणारच नाही. असे बरेच दिवस निघून गेले आणि पैठण गावामध्ये एक हिंदू महिला विधवा राहत होती तिथून आणि तिचे एका यवन पुरुषाशी संबंध होते. त्यातून ती गर्भवती झालेली होती. आता यांना योगायोगाने अशी संधी आली, तो यवन त्या स्त्रीकडे गेला आणि बोलला, हे पा म्हणे तुझ्या पोटात जे बाळ वाढतंय हे बाळ नाथांचं आहे असं सांगायचं. नाही सांगितलं तर तुला आम्ही कापून टाकू, आणि जर सांगितलंस का हे बाळ नाथाचं आहे तुला आम्ही खूप काही धन दौलत देऊ. आता हिला आणायची काय म्हणजे काही तर पाहिजेच होतं, धन दौलत तर पाहिजेच होती. आणि पुन्हा जीवाची जाण्यापेक्षा नाथाचं नाव घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, जीव वाचतोय, धन मिळतंय. आणि मग सगळ्या पैठणमध्ये पंचायत बोलवली, सभा बोलवली, सगळे पंच आले तिथं, सगळे लोक गोळा झाले. तर हे लोक एवढे जोर जोरात बोलायचे. नाथबाबाला बोलवले गेले तिथं, नाथबाबाचे शिष्य मंडळी चाहते पण तिथं आलेले आणि एवढे लोक बोलायचे, नाथबाबा काय स्वतःला शांती ब्रह्म समजतो, संत समजतो, विचार करतोय, वाईट संबंध ठेवतोय, लोकांना बोलवतोय, लोकांना फसवतोय. एवढा तिथे गोंधळ चाललेला, पण नाथबाबा एकही शब्द बोलत नव्हते, काहीच बोलत नव्हते. त्यावेळेला नाथबाबांच्या भक्तांच्या हाताच्या मुठी ओळख होत्या, डोळे
क्रोधाने लाल बुद्ध होत होते. ते बाबांना विनंती करत होते, नाथ बाबा बोला काहीतरी, हे लोक काय बोलतायत, तुम्हाला ऐकायला येतंय की नाही, बोला काहीतरी. त्यावेळेला नाथ बाबा बोलले, माझं कोण ऐकणार आहे सांगू, कोणाला माझं पटणार आहे, मी नाही सांगणार. जे काही सांगायचंय ते गर्भातलं बाळच सांगल. त्यावेळेला सगळे लोक बोलायला लागले, असं काही शक्य असतं का म्हणे, गर्भातलं बाळ कसं सांगेल, का नाही सांगायचं म्हणे. विचारा तुम्ही प्रश्न त्या गर्भातल्या बाळाला. आणि ज्या वेळेला गर्भातल्या बाळाला प्रश्न विचारला, बाळा तो कोणाचा आहे, नाथ बाबाचा, यवनाचा. तेवढ्यात गर्भातल्या बाळाने आतून आवाज दिला, मी यवनाचा आहे, मी यवनाचा आहे, नाथ बाबांचा नाहीये. नाथ बाबा निर्दोष आहेत, नाथ बाबा पराकोटीला गेलेले संत आहेत. हे गर्भातल्या बाळाने सांगावं. कशामुळे चालत होते, का सांगत होते, का भगवंत संतांची बाजू पटवून देत होते. भगवंताने ना मला असं सांगावं असं वाटतं, भगवंत पण खूप खेळ खेळलाय. भगवंताला त्याच्या भक्ताची प्रतिमा वाढवायची होती. माझे भक्त काय आहेत हे तुम्हाला मला प्रात्यक्षिक करून दाखवायचं होतं. म्हणून पण भगवंतानी हा खेळ खेळलेला असावा असं तरी मला वाटतं. आणि मग त्या ठिकाणी असा एकनाथ महाराजांच्या नावाने जय घोष व्हायला लागला, एकनाथ महाराज की जय. एवढी आपली एकनिष्ठ भाव पाहिजे. आपण थोडं काही झालं का आई ग बापरे, आपण कधी म्हणत नाही देवा, पहिले हात तुम्ही देवाला मारले पाहिजे. एकनिष्ठ भावाचे ना आपल्याकडे संतांचे इतके उदाहरण देण्यासारखे, एवढे उदाहरण देण्यासारखे येतं. आता समय जाना येर काही नाना नाना त्या न्यायाप्रमाणे आता आपण तुकाराम विजयचा कार्यक्रम आपल्याकडे चालू आहे. तेव्हा आपले तुकाराम महाराज किती एकनिष्ठ होते, त्यांचा भगवंतावर काय दृढ भाव होता. देह जावा अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. काहीतरी तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सांसारिक सुख होतं का, जे होतं त्याला त्यांनी लाथ मारली आणि स्वतः वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे बनले. काही असो नसो काही त्यांना त्याच्यामध्ये सुख दुःख वाटत नव्हतं. दुःखाला आणि सुखाला सारखे समजत होते. त्याचं सांगायचं झालं तर एक शोभा कासार म्हणजे कधी तुकाराम महाराजांच्या बरोबर नसायची. एक वेळेस असं समोरासमोर तुकाराम महाराजांनी एका ब्राह्मणाने खडा दिला. तो खडा लोखंडाला लावलं का सोनं व्हायचं म्हणे. आणि शोभा कासाराने पाहिलं. मग आता त्याला भगवंताच्या ह्याच्याकरता नाही तुकाराम महाराजांच्या संगतीत राहायचंय, पण तुकाराम महाराज काहीतरी चमत्कारी आहे, ते काहीतरी करू शकते, तर आपल्याला काहीतरी त्यांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर मिळू शकते. या न्यायाने हा शोभा कासार त्याच्या बरोबर फिरायला लागला. नेहमी फिरायचा, भांडणाला त्याला राहायचा त्यांच्या सोबत. आणि ते शोभा कासार रुपयाचा व्यापार करत होते. एक वेळ समोरच्या व्यापाऱ्याने रुपयाची मागणी केली आणि त्या कासाराने ते रुपये एका याच्यात भरून त्या नोकराबरोबर पुढच्या व्यापाऱ्याकडे पाठवलं. तिथं गेल्याच्या नंतर त्या व्यापाऱ्याने उघडून पाहिलं, त्याच्यामध्ये रुपं नसताना चांदी होती. मग तो त्या नोकराला बोलला, म्हणे मी रुपं मागवलं होतं आणि याच्यामध्ये चांदी सगळी, मला चांदी नकोय, तुमची चांदी परत घेऊन जा. आणि ज्या वेळेला मग ते माणूस परत आला चांदी घेऊन आणि सांगितलं शिवबाला का बाबा तुम्हाला रुपं मागितलं, तुम्ही चांदी कशी काय दिली. त्यावेळेला शिवबा कासाराचे डोळे उघडले. खरोखर तुकाराम महाराज महान आहेत. त्यांच्यानुसार आपण आजूबाजूला फिरवलो तर त्यांनी आपल्या संसारामध्ये आपल्याला एवढी काय म्हणजे देत दिली म्हणा, किंवा आपल्याला श्रीमंत केले त्यांनी. आणि त्याच्या डोक्यामध्ये एकदम प्रकाश पडला का संसारातलं जर एवढं देऊ शकतात ते, तर परमार्थातलं आपण जर घेतलं तर संसाराचं सोनं होण्यापेक्षा आपल्या जीवनाचं सोनं का होणार नाही.
मग आपण काय करू आता, या संसारावर तिलांजली व्हायची आणि तुकाराम महाराजांबरोबर कीर्तन भजन याच्यामध्ये शिरायचं म्हणे. मग आता चांदीचं काय करायचं, तुकाराम महाराजांना विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुला नको असेल तू दान धर्म करून दे, वाटून दे. त्या शिवबा कासाराने सगळी चांदी वाटून दिली. त्यावेळेला शिवबा कासाराच्या बायकोचा एवढा संताप झाला, एवढा संताप झाला, ती खूप क्रोधित झाली आणि त्या दिवसापासून तिने मनाशी एक कुणगाठ बांधली का मी तुकाराम महाराजांचा बदला घेणार म्हणजे घेणार. कारण यांनी सगळा व्यापार बंद केलाय, घरी जाणं येणं बंद केले, तुकाराम महाराजांच्याच बरोबर फिरतोय. कोणच्या बाईला वाईट वाटणार नाही, एवढा चांगला सुंदर संसार चालला नाही, या कायदीच सगळं सोडून दिलं म्हटल्याच्या नंतर. आणि मग एक दिवशी तिने शिवबा कासाराला प्रेमात बोलली म्हणे, अहो स्वामी, माझी अशी खूप इच्छा आहे तुकाराम महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलवावं, काय हरकत नाही म्हणे. आणि तुकाराम महाराजांना जेवायला बोलवलं. आता संत घरी यायचे म्हणजे आधी त्यांची पाद्यपूजा झाली पाहिजे, स्नान संध्या झाली पाहिजे. आता हिने इतकं मनामध्ये तिने सगळा काही प्लॅन करून ठेवला होता. असं नाही झालं तर तसं करीन, पण तुकाराम महाराजांचा खाटाच काढी. तिने पाणी उकळलं, खळखळ पाणी उकळलंय. आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना म्हणे का पहिलं स्नान करून घ्या, नंतर भोजन करा. तुकाराम महाराजांचं नामस्मरण अखंड चाललेलं आहे. विधेय अवस्थेमध्ये कपडे काढले, तुकाराम महाराज जाऊन एका दगडावर बसले. तर शेंक जांभळी खोकाला, एवढा वेळ वाया गेला, असं जीवन होतं तुकाराम महाराजांचं. आणि जसे दगडावर जाऊन बसले तसं त्या कासाराच्या बायकोनी जे उकळत्या पाण्याचं पातेलं उचललं आणि तुकाराम महाराजांच्या डोक्यावर ओतलं. त्यावेळेला तुकाराम महाराज आई गण बाई गण नाही बोलले, त्यांनी डायरेक्ट पांडुरंगाला हाक मारली, जळे माझी काया नागला ओढवा, धावगा केशवा माये बापा. माये बापा म्हणे पर्यंतच अंगाचा दाह शमला, शांत झाला. अशी हाक मारता आली पाहिजे आपल्याला. आणि मग हिला तर म्हणजे अजून क्रोध चढला, काहीच कसं झालं नाही एवढं उकळत्या पाण्याने, ठीक आहे. आणि त्यावेळेला नेमकं शिवबा कासार घरात नव्हते. आणि मग तिने बोलली का म्हणे आता सुंदर असा मी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे, त्याच्यामध्ये विष घातलं होतं, तिने जेवण करा म्हणे. ठीक आहे म्हणे. यथेष्ट भोजन केलं तुकाराम महाराजांनी, पुरणपोळीचा स्वाद घेऊन घेऊन खाल्लं. विष बाधक का अशा भक्तांना. जेवण खाऊन केलं आणि तुकाराम महाराज मार्गस्थ झाले. ते मार्गस्थ झाले तेवढ्याच शिवबा कासार घराकडे येत होते. तुकाराम महाराज घरातून बाहेर पडल्या बरोबर त्याच्या बायकोच्या सगळ्या अंगाचा दाह व्हायला लागला, सगळ्या अंगात आग व्हायला लागली, अंगावर मोठमोठ्या फोडी कोड, खूप विचित्र तिची अवस्था झाली. गडबडा लोळत होती, ओरडत होती. शिवबा कासार आल्याच्या नंतर आता सगळं तर खरं सांगावं लागेल, खोटं सांगून उपयोग नाही. आणि मग तिने सगळं इतभूत सांगितलं, तुम्ही संसार सोडला, तुकाराम महाराजांच्या बरोबर फिरत होते, हे मला आवडत नव्हतं आणि मला तुकाराम महाराजांचा बदला घ्यायचा होता, म्हणून मी त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, तरी त्यांना काही झालं नाही. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक विष घालून खाऊ घातला, तरी त्यांना काही झालं नाही. आणि परिणाम म्हणजे देव काय करतो, भक्तांना त्रास दिला ना त्याला तसाही करतो, पण ज्यांनी त्रास दिला त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. असं मग ते शिवबा कासाराने त्या बायकोला घेतलं, चल म्हणे तुकाराम महाराजांची माफी मागायला. ते तुकाराम महाराजांच्या शोधात निघले. तेवढ्यात एक साधकानी मध्येच म्हणे काय झालं, त्याला सगळं सांगितलं. म्हणे आता तुकाराम महाराज तुम्हाला भेटणार नाहीत म्हणे, ते आता डोंगराच्या दिशेने गेले, तर कुठे भेटते तुम्हाला, त्याच्यापेक्षा तुम्ही मनोमन माफी मागा आणि ज्या ठिकाणी पाणी होतं तिथली माती लावा म्हणे अंगाला. त्यांनी त्याप्रमाणे केलं आणि त्याच्या अंगाची पूर्ण म्हणजे आग निघून गेली, पोळी निघून गेल्या. कशाचा परिणाम आहे, संतांना त्रास दिला ना देव त्या सैतानाची म्हणजे फजिती केल्याशिवाय राहत नाही. निष्ठा पाहिजे, निष्ठा असते ना. आता ह्या बाकीच्या निष्ठेत जाऊ द्या. भीमदादाची एक निष्ठा सांगते तुम्हाला. भीमदादाला बाकीचं काय घेणं देणं नसायचं. एक वेळेस कुंती माताला भगवान श्रीकृष्णाला जेवायला बोलवायची खूप इच्छा होती
आणि तिने संध्याकाळी सगळे बसल्याच्या नंतर धर्मराजाला बोलली, धर्मा मला उद्या भगवान श्रीकृष्णाला आपल्या घरी जेवायला बोलायची खूप इच्छा आहे. तेव्हा ते म्हणे काही हरकत नाही, मग बोलवायला कोण जाईल भगवान श्रीकृष्णाला? तेव्हा भीमदादा बोलले, माते तू काळजी करू नको, मी जाईल कृष्णाला बोलवायला. आणि कुंती माताने सुंदर असा स्वयंपाक बनवलाय. भीमदादा झोपलेलाच आहे. येता जाता भीमदादाला आवाज देते, अरे भीम उठ, तू कधी जाणार आणि कधी कृष्णाला घेऊन येणार? जातो म्हणते मी, आणतो कृष्णाला, तुला काय करायचंय? आणि असं करत करत शेवट कुंती मातेने त्याला हलवलं आणि उठून बसवलं. त्यावेळेला भीमदादा उठले आणि काय बोलवत आहे, माते ताट बनव. आलाच म्हणून समज भगवान श्रीकृष्ण. अरे असं कसं काय येईल म्हणे, एवढ्या लोक कसा नाही येणार म्हणे. आणि गदा घेतली हातात आणि अंगणात जाऊन उभा राहिला. घर 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 गदा फिरवली, वर फेकली, वर फेकली आणि आवाज दिला, भगवंता ही गदा खाली येण्याच्या आत जर तू प्रगट नाही झाला तर ही गदा मी माझ्या डोक्यावर घेणार आणि इथं मी माझा प्राण त्यागणार. ती गदा तर खाली नाही आली लवकर, पण भगवंत प्रगट झाली. एवढी निष्ठा पाहिजे. कोण कहता हे भगवान आता नाही, द्रौपदी के जैसे बुलाते नाही. आता द्रौपदीने पण काय केलं होतं बरं का, तुमची आमची पण अवस्था द्रौपदी सारखी होती. आता दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय सांगतात, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास आणि पाहू नये वास अनेकाची. पण आपण आधी काय करतो, अनेकाचीच वास पाहतो. ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, आता ती खूप मोठी कथा आहे. दुधामध्ये पांडव सर्वस्व हारले होते, फक्त आता द्रौपदी शिल्लक होती. द्रौपदी पण डावामध्ये ठेवली, ती पण हारली. मग दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं का जा म्हणे तू, आणि द्रौपदी आता आपली तिला खेचीत आण, ओढीत आण. ज्या वेळेला द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं गेलं, त्यावेळेला प्रथम द्रौपदीने भगवंताचा नाही दावा केला. आल्याबरोबर तिने पितामह भीष्माकडे पाहिलं आशेने, गुरु द्रोणाचार्याकडे पाहिलं, ज्याच्याकडे पाहती तिथे खाली माना घालतायत. शेवट युधिष्ठिराकडे पाहिलं, धनुर्धरे अर्जुनाकडे पाहिलं, भीम दादाकडे पाहिलं. सगळ्यांच्या माना ज्या वेळेला खाली गेल्या त्यावेळेला द्रौपदी हताश झाली आणि आवाज दिला, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, आणि तो आमचा कैवारी. तात्काळ भगवंत प्रकट झाले. म्हणून पहिली हाक भगवंताला मारा, याला त्याला मारून उपयोग नाही. आणि भगवंत प्रगट झाले. भगवंतानी नुसतं वस्त्र पुरवलं नाही तर भगवंत स्वतः वस्त्र झाले. तशीच गजेंद्राची सुद्धा अवस्था झालेली. ज्या वेळेला गजेंद्राचा पाय नकराने पकडला त्यावेळेला त्याचे सगळं कुटुंब बरोबर होतं. हा एवढा सोडवण्याचा प्रयत्न करत होता पण सुटत नव्हतं. शेवट ते बाकीचे सगळे निघून गेले, गजेंद्र एकटाच राहिला. त्यावेळेला तो हताश झाला आणि त्या पाण्यातलं कमळ सोने घेऊन भगवंताकडे फेकलं. ज्या वेळेला भगवंताला आवाज दिला त्यावेळेला तात्काळ भगवंत गरुडाला मागे ठेवून भगवंत प्रगट झाले आणि गजेंद्राची सुटका केली. नव्हे गजेंद्राची नाही तर त्या नखराला सुद्धा भगवंताने मुक्त केलं. फक्त निष्ठा पाहिजे, भगवंतावर निष्ठा पाहिजे. आता पाहू नये असं म्हणजे तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षेला नाही ऐकला ऐसा बोली. ज्यांनी भगवंताची भक्ती केली अशा भक्ताला भगवंत कधीच त्याची उपेक्षा करत नाही, दूर लोटत नाही. हे या अभंगात तुकाराम महाराजांना सांगायचंय. आणि संत उपदेश योग्य व्यक्तीला योग्य वेळेला काय उपदेश करतात त्याचं एक छोटस मी शिवाजी महाराजांचं उदाहरण देते. ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज येऊन बसायचे. एक दिवस आले, दोन दिवस आले. पहिल्या दिवशी कीर्तनाला आले त्यावेळेला भक्ती सांगितली, दुसऱ्या दिवशी ज्ञानाचा मार्ग सांगितला, 2 दिवस शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकलं. मला याच्यातून काय सांगायचं त्याचा अर्थ शोधा. आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांनी
ज्ञानयोग सांगत होते. त्यांनी सांगितलं का ज्याप्रमाणे नदीचं गंगेचं ध्येय काय असतं, समुद्राला जाऊन मिळायचं, तेव्हा ती पूर्णत्वाला पोहोचते. जाता जाता झाडं, वेली, पानं, फुले, पिकं या सर्वांना पाणी देत जायचं आणि समुद्राला मिळालं की तिच्या जीवनाचं सार्थक झालं. तसं तुमचं आमचं आहे. आपण या जीवनामध्ये आलोय, आयुष्यभर आपण काय करायचं, संतांच्या संगतीत राहायचं, ग्रंथाच्या संगतीत, ग्रंथाच्या विचाराच्या संगतीत राहायचं आणि ही साधना, ही भक्ती करत करत आपण आपला मोक्षाचा मार्ग मोकळा करायचा. हे 2 दिवस शिवाजी महाराजांनी ऐकलं. म्हणजे कर्तव्य किती श्रेष्ठ आहे. मोक्षापेक्षा, ज्ञानापेक्षा, भक्तीपेक्षा कर्तव्य काय श्रेष्ठ आहे हे मला त्याच्यातून सांगायचे. आणि शिवाजी महाराजांनी 2 कीर्तन ऐकले आणि शिवाजी महाराज त्यांनी म्हणजे ते टाळ हातात घेणं, ध्यानस्थ बसणं, भजन करणं हे चालू केलं. हे चालू केल्याच्या नंतर जिजाऊ आई साहेबांनी पाहिलं आणि त्यांनी ओळखलं का शिवबा तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जातोय, त्याचा परिणाम आहे हा. आणि मग जिजाऊ आई साहेब तुकाराम महाराजांकडे गेल्या आणि बोलल्या, महाराज हे जे तुम्ही ज्ञान आणि भक्ती सांगितली ते खूप ठीक आहे, पण म्हणे राजा करता ठीक नाही. राजा जर भजन कीर्तन करत बसला तर आपलं स्वराज्य स्थापन कसं व्हायचं म्हणे. आता उद्या शिवबा कीर्तनाला येईल ना, त्यांना कर्म मार्ग समजून सांगा म्हणे, तुमचं कर्म काय आहे. आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात येऊन बसले, त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगायला सुरुवात केली, शिवबा म्हणे तुम्ही क्षत्रिय आहेत, तुम्हाला युद्ध करायचंय, तुम्हाला तुमच्या हातात टाळ शोभत नाही, तुमच्या हातामध्ये तलवार शोभते, तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचंय, संतांचे उपदेश सांगायचे मला याच्यामध्ये, तुम्हाला स्वराज्याची स्थापना करायची आहे. आम्ही धर्म सांभाळतो, तुम्ही राज्य सांभाळा, हे कर्तव्य आहे तुमचं. ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर भगवंत अर्जुनाला युद्ध कर म्हणून सांगत होते, पण अर्जुनाला पाप होतंय, मी माझे नातेवाईक मारणार नाही, मी युद्ध करणार नाही, असं म्हणजे हातालाच पेटलेला अर्जुन. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, साधी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी कवण काढून तुझे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अरे अर्जुना तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचा धर्म काय, युद्ध करणं धर्म आहे. युद्धाच्या ह्याच्यातून पळून जाणं हे तुला शोभत नाही. आणि तो उपदेश अर्जुनाने ग्राह्य मानला आणि युद्ध केलं. तसं शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी समजावून सांगितलं का राजे, तुम्ही जर भजन करत बसला तर आपलं स्वराज्य कसं स्थापन होईल. त्यामुळं तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही धर्म सांभाळतो. ज्या वेळेला राज्य आणि अध्यात्म एक होतं त्यावेळेला भक्ती ही द्विगुणित होते. म्हणून एकनिष्ठ भाव हा जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि ज्या वेळेला एकनिष्ठ भाव असतो ना, त्यावेळेला भक्ताला कधीही भगवंत दूर करत नाही. आणि भक्तांच्या हाकेला प्रत्येक ठिकाणी भगवंत उभाच राहतो. ते 2 मिनिटात अजून एक छोटंच सांगते. एक वेळेला तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजन करत होते आणि शिवाजी महाराज त्या रस्त्याने चालले होते. तेव्हा कोणीतरी सांगितलं का तुकाराम महाराज भंडाऱ्यावर भजन करतायत. मग त्यांना एक संतांचं दर्शन करून जावं अशी एक त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि सगळे सैनिक पायथ्याला थांबवले आणि शिवाजी महाराज भंडाऱ्यावर गेले. नेमकं त्यावेळेला जिजाऊ आईसाहेब जेवण घेऊन आलेल्या आणि तुकाराम महाराज रेखेत जेवायला बसलेले. राजे आले तर, रेखेचे राजे माझ्याकडे आले तर तुकाराम महाराज खूप आनंद झाला, या राजे आलेच आहेत तर जेवण करून जा. त्यावेळेला शिवाजी महाराज बोलतात, नाही महाराज, मी तुमच्या दर्शनाला आलोय, मला दर्शन द्या, तुम्ही निवांत जेवण करा. त्यावेळेला तुकाराम महाराज बोलतात, नाही राजे, तुम्ही इथून बिनमुख जाऊ शकत नाही,
त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, फक्त राजा जेवण उपयोग नाही, राजाची प्रजा जर उपाशी असेल तर राजाने जेवण करणं उचित नाही. माझा अनेक सैन्य पायथ्याशी आहे. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी मनोमन भगवंताला बोलले, भगवंता मी तुला आतापर्यंत काहीच मागितलेलं नाही माझ्याकरता, पण आज माझ्या रयतेच्या राजाचं सैन्य आणि राजा माझा इथून उपाशी जातोय, काहीतरी कर. आणि शिवाजी महाराजांना सांगितलं का तुम्ही उपाशी जाऊ शकत नाही तिथून, तुम्ही फक्त सैन्य वरती घेऊन या, मला वर येईपर्यंत तुमच्या जेवणाची सोय होईल. इकडं जिजामातेने रुक्मिणीचा दावा केला. रुक्मिणी माता काय म्हणे, माझ्या आता स्वामीवर काय संकट आहे, आता शिवाजी महाराज सगळ्या सैन्याला आणायला गेलेले आहेत, तर काहीतरी सोय करा. प्रत्यक्ष रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. जिकडं पावा तिकडं अन्नाचे ढीग तयार झाली. शिवाजी महाराजांना त्यावेळेला एवढी प्रचिती आली, तुकाराम महाराज काय आहे. आता 3 भाकरीशिवाय त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. आता अन्नाचे जिकडं तिकडं ढीग लागलेले आहेत. का आले देव? स्वतः करता थोडं मागितलं त्यांनी, स्वतः तो उपाशी राहत होते तरी मागत होते का काही. आणि मग त्यावेळेला शिवाजी महाराज बोलले, त्यावेळेला त्या डोंगराला नाव भंडारा डोंगर पडलेलं आहे. शिवाजी महाराज बोलले, आज तुम्ही राजाला आणि मावळ्यांना इथे भंडारा खाऊ घातलेला आहे आणि म्हणून त्या डोंगराचं नाव भंडारा डोंगर हे नाव त्या डोंगराला पडलेलं आहे. असे हे म्हणजे एकनिष्ठ भावाचे भक्तांना फायदे होतात. म्हणून तुम्ही आम्ही कधीही संतांच्या संगतीत राहायचं, ग्रंथाच्या विचाराप्रमाणे जगायचं. आणि भक्ती जरी कठीण असली ना तरी कठीण नाही. तुमचा भाव जर असेल तर भक्ती करणं काहीच अवघड नाही. काय अवघड आहे? आपण काय म्हणतो, कशाला आपण वेळ नाही म्हणतो, ही गोष्ट तर नाही, एवढी चुकीची आहे. तुम्हाला ज्या वेळेला गोडी असेल ना, आवड असेल, तिथं सवड भेटते, हे नक्कीच आहे. म्हणून कमीत कमी ज्या वेळेला तुमच्या खरंच आता वेळच नाही ते ठीक आहे, पण घडीला आम्हाला वेळ नाही म्हणून आम्हाला हे करता येत नाही असं म्हणू नका. वेळात वेळ काढून आपलं जे आयुष्य आहे भगवंताच्या सेवेमध्ये, एवढं आपल्याला साधू संतांनी आपल्या संतांनी खूप काही भांडवल आपल्याकरता ठेवलेलं आहे. तुम्ही त्याला वेळ द्या, ग्रंथाचं वाचन करा, संतांच्या संगतीत राहा, नामस्मरणाचं कवच आपण लिहून घ्या. आपल्याला कशाची भीती नाही. आज या न्यायाने मी काय जे बोलायचा प्रयत्न केला ते माझ्या गुरुबाऊलीचा प्रसाद आहे, देवदेवतांचा मला आशीर्वाद आहे. म्हणून मी जे काही बोलले ते मी भगवंताच्या चरणी समर्पित करते. माझे गुरुवर्य ब्रह्मलीन तुकाराम शास्त्री महामुनी यांच्या चरणाशी माझं हे प्रवचन रूपी पुष्प समर्पित करते. तसेच माझे जन्मदाते आई वडील त्यांच्याही चरणी मी हे माझं प्रवचन रूपी पुष्प देवदेवताच्या, संत महात्म्याच्या आणि तुमच्या सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी समर्पित करते. आणि माझ्या वाणीला येथेच पूर्णविराम देते. विठ्ठल.